आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा सर्व तुमच्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा सांगितलं सर्व केलेल्या सर्वांचे बाबाची क्षमा प्रदाची क्षमा परमेश्वर ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. प्रत्येक व्यक्ती प्रार्थनेत येण्याचा विचार करत असतो आणि एक दिवस तो प्रार्थनेत येतो आणि प्रार्थनेत आल्यानंतर तो आपला देवाचा परिचय करतो. त्याच्यानंतर माणसाचा परिचय करतो. जे परिचय तुमचे आहेत, जे देवाबरोबरचं जे तुमचं नातं आहे, तर योहान अध्याय 15:13 एक नातं तुम्हाला मित्राचं करायचं आणि मित्र हा तो परमेश्वर आहे. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा आपल्या मित्रांकरता स्वतःचं बलिदान द्यावं यापेक्षा कोणाची प्रीती मोठी. आता तुम्ही विचार करा, आपल्यामध्ये बरेच आहेत मित्र लोक, बरोबर, पण जेव्हा त्यांच्यामध्ये दुःख आली किंवा काही संकट आली, काही टेन्शन आलं, काही मानसिक तणाव आला, काही आर्थिक परिस्थिती आली, तर त्याच वेळेला ते मित्र हळूहळू काय करतात, सोडून. हाच एक असा मित्र होता की सगळ्यांच्या दुःखाला, संकटाला, निराशात असतात, आपत्तीत असतात, आजार असतात, अशा ठिकाणामध्ये तो पहिला प्रथम विश्वासाचं एक मित्र बनतो. खंबीर बनवतो माणसाला, एक शक्ती बनवतो, सहाय्यता. म्हणून प्रभू येशूच्या मित्राचा अनुभव नक्की काय? ज्या वेळेला मत्ते 25 अध्यायामध्ये 41 पासून ते 46 पर्यंत येशू ख्रिस्ताने सगळं लोकांसाठी केलं, पण जेव्हा येशू दुःखात आला, आपत्तीत आला, निराशात आला, तो गरिबांमधून आला, तेव्हा त्याला कोणत्याच व्यक्तीने सहकार्य, सपोर्ट किंवा मदतीचा हात दिला. पण ह्याने मात्र आपल्या सगळ्यांसाठी स्वतःचं बलिदान म्हणून देण्याची तयारी केली. आणि योहान 1:19 मध्ये साक्ष सांगतो असं. मागे 15 मध्ये त्याने हाच प्रश्न म्हणजे 4:17 मध्ये पश्चातापामधूनच तो तुम्हाला ना मला एक मित्राची शक्ती देते. म्हणजे तुम्ही चुका केल्यात तर फक्त बोला, बस मी आहे मध्ये पडत. आपण कधी विचारतो, तू काय केलं, फक्त बोल, बस मला सांग ना, मी बघतो त्यांना. नाही, काही बोलत नाही. कशी करतात ते पावसाळे भेटून आणि कोंबड्या काय की नाही, मिशा होत्या का कोणत्या होत्या, कोंबड्या. काही शिकायचं आहे. अरे मस्त मटणाने जेवले, मी डायरीने जेवले, बरं तुम्ही मस्त मटण वगैरे खाता, ठाणी बोलायला पाहिजे. लग्नाला असते ना याच टायमाला, तरी असं जेवण झाल्यानंतर एवढी गडबड झाली असते ती पत्ता नाहीये. लग्न असे बघतात म्हणतात. मी काय केले, लग्न मला सगळ्या होते, गेल्या एकच नव्हते, सगळे गेले तिकडे बरेचसे, नाही केलं. मग यांना कशाला लागते. हा घ्या. मी भुकेला होतो, तुम्ही मला खायला दिलं नव्हतं, मी तहानलेला होतो,
पाणी सुद्धा आणून दिला नाही. मी तुमच्यासाठी एवढं केलं, मग माझ्यासाठी तुम्ही काय करता? तू काय बोला, मी भुकेला होतो, तांबलेला होतो, बरोबर. मी परता होतो, तुम्ही मला घरात घेतले नाही, मला वस्त्र दिले नाही, मी आजारी होतो, मी बंदिशाळेत होतो, मला वस्त्र दिले नाही, आजारी त्यासाठी आजारी हो, मी बंदिशाळेत होतो, तुम्ही माझ्या भेटीला आले नाही. आता तुम्ही कोण आजारी असलं तर आपल्या नातेवाईकाच्या भेटीला जातात. कोण सफरचंद घेऊन जातो, तर कोण बिस्किटे घेऊन जातो, कोण केळी घेऊन जाते, कोण अंडी घेऊन जाते. काही ना काही तो खाण्याच्या परिस्थितीत असेल तर ठीक आहे, पण तो खाण्याच्या परिस्थितीत नसेल ते खाणं देणं काय कामाचं? पण आपले लोक आजारी पडले ना तर त्याचं खाणं कम्प्लिटली बंद होते. पण जे गरीब असतात, घरामध्ये पडलेले असतात, त्यांचं खाणं बंद नाही. त्यांना खाण्याची गरज असते, पण त्यांना खाणं मिळत नाही, कारण त्याच्या शरीरामध्ये खाण्याची शक्ती असते. आपल्या लोकांमध्ये शक्ती नसते, कारण आपण त्यावेळेला खाणं भरपूर खाल्लेलं असते, त्यांना खायला मिळत नाही. म्हणून त्याच्यामध्ये एक भुकेचं आणि पिण्याचं तहान असते. पण आर्थिक परिस्थिती त्याने शक्ती पुरवत. गरीबाकडे तुम्ही कधीतरी एकदा फेरी मारा, जास्त वेळ नका. श्रीमंताकडे हमेशा फेऱ्या मारतील, पण गरीबामध्ये जायला पावलं नाही निघत. त्यांचं काय चाललंय जाऊ दे ना, काय फरक पडत नाही. पण जेव्हा त्यांना खायला ना पैसा ना वस्तू नाही दिली तरी चालेल, पण फक्त त्यांना एक शब्दाने बोललं ना बस. काही लोक पण तुम्ही आले ना भेटायला हेच ते म्हणतो. काही लोकांकडे मी जायचा पहिला व्हिजिटिंग, मी बोलला ना आता मी गरीबामध्ये आणखी दुसऱ्या ठिकाणी विचार आपल्या एरियात. आता आपण सगळे श्रीमंत झाले, आता एकदम प्रयोग करायचा. एकदम गरीब खाली लोक आहेत, त्यांचा हावभाव बघायचा आणि त्या हावभावामुळे काय करायचं माहिती, आपण गरीबातून वर आलेले तर त्याची जाणीव आपल्या लोकांना नाही. अद्याप आपल्याला श्रीमंताची जाणीव झालेली. लग्नात, कार्यक्रमात, प्रोग्रामात सगळा वेळ आम्हाला त्यांना देता येतो, पण गरीब आणि गरजवंत व्यक्तीला आपल्याला काही देता येत नाही. कारण का माहितीये, त्यावेळेला हातात पैसे, दुसरं काय काम करायचं असेल तर कर्ज काढणार, वाढणार नाही, पण करणार. आणि तो पैसा शेवट जमा करता आपल्या गरजेचा आणि शेवट आजारी पडता, मग शेवटी दवाखान्यामध्ये पैसा पडतो. कोणाला कधी शरायचं नाही, कोणाला कधी सतावायचं नाही, ना कोणाचं कधी खायचं. आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, तो परमेश्वर तुम्हाला शिकताना, शिक्षण घेताना आणि शिक्षणाचा अनुभव घेताना, त्याचा वापर करताना देवाच्या इच्छेप्रमाणे. जेव्हा कोण ते दुसऱ्यासाठी करतो तेव्हा
त्याला वाटते की माझ्यासाठी काय केलं. पूर्वी फिरायचं दिवस मोजायचे माझे, 9 दिवसांनी आला, 14 दिवसांनी आला. मी विचार केला, तुम्ही माझे दिवस कशाला मोजतात 9 दिवसांनी आले. बरं सांगतो तुम्हाला, माझे बिचाऱ्या मुला माझा पोरगा विचार केला, यांची पोरांची यांना जाणीव नाही, परंतु या पोराची जाणीव नाही. वचन बरोबर सांगितलं. कोण माझे भाऊ वचन ऐकणारे पडणार, वचन ऐकायला पाहणारे आई बाप भाऊ, तेच. आता मी बरेच वर्षापासून मला वाटते मी तेवढी एंट्री केली नाही, 15 वर्ष जास्त असं भेटतो. पण पहिला तर कंपल्सरी त्याची माझी भेट जायचंच. आज या गावात होत्या, त्या गावात होत्या, त्या गावात होते. एक शिक्षण, हे बघा, तुम्ही सेवा करतात ना, तिथे माणूस बघून सेवा करा, धर्म बघून सेवा करू नका, ते कधी होत नाही, त्याचा फायदा होत. कारण माणूस की कुठे असते माहिती आहे. मी कधी कधी विचार करतो आपल्या लोकांचा, मित्र वगैरे असतील, खाण्यापिणं मजा करतील, पार्ट्या करतील, प्रोग्राम करतील, लग्न करतील, सगळं करतील. पण जेव्हा त्यांच्यामध्ये काही कठीण परिस्थिती आली तर त्यांना मदतीचा 1 रुपयाचा हात पण नाही. बरोबर काय मिळते तुम्हाला त्याच्यात? काय? मी कधी कधी बसून बसून असा एक प्लॅनिंग करतो, एवढ्या बाया आहेत, पुरुष आहेत, मित्र पोरं आहेत, बरोबर, मोठ्या मुली कामाला जाणाऱ्या पण आहेत की नाही. महिन्याला 100 रुपये काढायचे. किती? हा. आणि 100 रुपये काढून त्याच्याने एखाद्या कुटुंबाला रेशन पाणी भरून द्यायचं. तुझे 100 रुपये फुकट जाणार नाही, ते 100 वेळा तू खातील तेव्हा तुझी आठवण करतील. त्या दिवसापासून सुरुवात कर, तुझी प्रगती होते का तुझी बरबादी होते मला सांग. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही श्रीमंत व्हायचं असेल तर गरजवंताला म्हणजे मदतीचा हात सुरू कर. नाही ते पाहुणा आहे तर पाहुण्या हिशोबानेच कर. तू पाहुणा हिशा ते खातील ना, तू पाविष्यात गरीब राहशील. पण ह्याचे तुझे 100 त्यांना 10 बाया झाल्या तर 1000 रुपये होते. 1000 रुपयाचं काही रेशन पाणी त्या घरात बसलं ना, दिलं ना, तुम्ही किती श्रीमंत होतात ते बघा. कारण परमेश्वर आपल्यासाठी आहे, आपल्या सगळ्या गोष्टीचा हिसाब करतो तो, त्याला सगळं माहिती आहे. म्हणून स्वतः 139 देवाचा देवी मासा, तुझे बसणे, उठणे, निजणे बारकाईने पाहत तो. घाबरा तर त्याला घाबरा, लोकांना नका घाबरा. जिंदगीचा पहिला आणि शेवट त्याच्या हातात आहे, कोणाच्या हातात नाही. पण जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल ते करा, समाधान. म्हणून येशू काय सांगतो वचन, तो त्यांना उत्तर देईल, मी खरं आहे ते सांगतो तुम्हाला की ज्या कनिष्ठांपैकी ते एकाला मी केलेलं आहे, त्या अर्थी ते मला केलं. तुम्ही एकाला केले असेल ते होईल ना, ज्या अर्थी तुम्ही केलं नसेल तर ते मला सुद्धा केलं. असं 2 भाग आहे. समजलं? जेव्हा तुम्ही एका गरीब आणि गरजवंतांना मदत केली असेल, तुम्ही घाबरू नका. कदाचित तुम्हाला वाटत असते माझं कर्ज आहे, जो येशूची सेवा करतो त्याने कर्जाचा विचार करायचा नाही. कर्ज माझ्या पण डोक्यावर आहे, मग काय करू? बोलत बसू कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे, मग म्हणत बसू काय? त्यांनी डोक्यावर एवढा भार घेतलेला आहे तर आपला भार आपण विचार करायचा नाही. तरी मी सगळ्या कामामध्ये धावतो की नाही? माझ्यासाठी कर्ज नाही, मी सेवेसाठी करतो. मग कशाला? जेवढं चांगलं करता
येते करायचं, तेव्हा त्याच्यातून फायदा. प्रभू सांगतो मी भुकेला आहे, मी आजारी आहे, त्या कनिष्ठ बंधूला केलं, ते मला केलं, का केलं? त्याला काहीतरी फायदा असेल तेव्हाच केलं. देवाची व्यक्ती देवाच्या शिक्षणाकडेच लक्ष लागते, धन संपत्ती. आता जर आम्हाला या जगाच्या सगळ्या मोहाचा जर अनुभव असता तर आम्ही प्रार्थना करायला सोडून देत असतो, बरोबर? बर्फाचं खायला सोडून दिलं असतं, बरोबर? कशाला खायला मला मुश्किल आहे, बरोबर बरोबर मी खाल्लं असतं, नाही का? माझा जेव्हा मी सेवा करायला जातो ना, तर माझा एक दिवस जेवण नसतेच. मग जे काय ना की तेवढं 2 टाइम करायचं. एक वस्तू असेल तर 2 टाइम पुरवायची, की आता मी एवढं खाल्लंय तेवढंच ठेवायचं, पुढे पण मला काहीतरी खायचं आहे, मी भात नाही बनवणार, मग एवढ्यातूनच एवढं. पण पोरांना खाण्यासाठी धाव, गरजवंत दुःखी आहे, निराश. प्रत्येकी शिक्षणाला ना अनुभव घेऊन पुढे चालायचं, तेव्हा परमेश्वर आपल्याला शिकवतो. ते सार्वजनिक शिक्षा भोगण्यास ते जातील, नीतिमान सार्वजनिक जीवन ते भोगण्यास जातील. नीतिमान, आता तुम्ही विचार करा, नीतीच्या लोकांचं जीवन कुठे आहे ते तुम्हाला शिकायचं आहे, आणि नीतीच्या द्वारे तुमचं भविष्य कशा पद्धतीने चालवायचं आहे त्याकडे लक्ष. नीती, आता जर तुमच्यामध्ये नीती जर आहे तर नीतीच्या द्वारे तुमचं जीवन आनंदित आणि शांतीमध्ये भरलेलं जाणार. नीती असं आपल्या सगळ्यांना नीतीचा विचार करणं गरजेचं आहे. कोणाच्या डाव्यावर छाती दुखते, छाती डाव्यावर, प्रभूच्या सहवासात आहे म्हणून तुम्हाला प्रभू आशीर्वाद देतो ना, बरोबर? कितीतरी असे लोक बसले आहेत, त्याच्या डोळ्याला मेट मेट येते, जोड जोड जोड. कितीतरी असे बसले, त्यांचे पाय 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 जोडतात. जर तुम्ही परमेश्वराकडे तुम्ही क्लिअर ना सोनोग्राफी काढणार ना सिटी स्कॅन, माहिती नाही. अनेक शिक्षण आहे ते प्रभूच्या चरणाशी, ज्याने तुम्हाला बनवले बघते, तुम्ही त्याचं वचन ऐकता. 4 भाग वचन कसं आहे. मग हे जे पैसे तुमचे गोरगरीब मदत करतात ना, ते पैसे आपले वाचतात. नशेच्या डॉक्टरला पण देवाने सांगितलेले, तू यांना चक्कर याचे पैसे घे. मग तो तसंच करतो, मग घेतो. त्याची मेहनत त्याला मिळणार. आता येशूच्या मेहनतीला तुम्ही किंमत देत नाही, तर तो कष्ट करतो, तर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ देणं भागच आहे. आणि तो सुद्धा रात्री दिवसच जागा असते. डॉक्टरांना पण सारखी झोप नसते. तुम्हाला काय वाटतंय, डॉक्टरी काही साथी आहे का? तुम्ही म्हणल्या याने एवढे पैसे घेतले, त्याने तेवढे पैसे घेतले. अरे पैसे घेतले, पण त्याला विचार तू किती तास झोपतो, कोणाचा फोन आला, उठा चला लगेच आणले. फोन रात्री ते रात्री अपरात्री आला, मग त्याला एक इंजेक्शन गोळ्या देणं, तो झोपेमध्ये काही इंजेक्शन नाही मारत, तो एकदम फ्रेश होतो, चक्करतो. पहिलं श्वास घे, श्वास सोड, श्वास घे, श्वास सोड. मग तू सांगतो हा असं आहे, तुला ठीक आहे. मग थोडस प्रेशर चेक करतो, कमी जास्त. मग घाबरला असेल तर जास्त आई होते, घाबरू नको, काय नाही होईल, नॉर्मली आहे, हे गोळी घे. हा प्रश्न आहे. त्याला हे नाही की बाबा आता मला झोपेत उठवलं मोठा एवढं इंजेक्शन देतं, परत कधी आला नाही पैसे. असं मी प्रेमाने सांगितलं जातं. मी तर आता नाही नसतं डॉक्टर हॉस्पिटल नाही, ते पहिले मी भरपूर हॉस्पिटल केले असते. लहान असताना म्हणजे बऱ्याच छोट्या वयापासून सगळ्यांना व्हिजिटिंग. माझ्या खिशात पैसे असतील ना
तर त्या पैशाने मी औषध आणून घ्यायचं, तर ते पेशंट पण कधी कधी नाही. आणि कोण माणूस रात्री त्याच्या घरातलं वस्तीला नाही जाणार तर मी जायचं आणि वस्तीला जायचं. अशी कामं केलेले. कोण आजारी पडला तर कधी मलाच उठवायला तिचं जायचं. तुम्हाला माहिती आहे झोप कशी ते डोळे पुरवून आला. साधी सेवा केली नाही, प्रभूंनी सांगितले तेच केलं. तेव्हा मला बायबल माहिती नव्हतं, प्रार्थना माहिती नव्हतं, पण माझा विश्वास मात्र त्याच्यावर. तेव्हा देव प्रसन्न झाला, तेव्हा देवाने दाखवलं ह्या गोष्टी. म्हणून मी आता धावतो, गरीब गरजवंती मदत कर. कुठून तरी येते, पैसे येते जाते. मला पैशाची आवड नाही ना, पैशाचा लोभ. जर पैसा जर मला जिंकू शकतो तर मग ज्याने जिंकलेल्या परमेश्वराने मग त्याचा उपयोग. हल्ली लोकांमध्ये देवापेक्षा श्रेष्ठ पैसा झाला. म्हणून हाच पैसा माणसाला शेवटला घडवतो. जो गोर गरीब गरजवंत लोकांना जो मदत करतो तर जखऱ्या 14 शेवटला असा पुरे. जो गरीबाला दान धर्म करतो तर श्रीमंत माणसं गरीब होती आणि गरीब माणसं त्यावेळेला श्रीमंत होती, कारण त्यांना खायला प्यायला देव देईल. कारण श्रीमंत माणसं कसं त्या भूकंपामध्येच झाली, त्यांचा पैसा आला तो कोणाला मिळेल? त्या गरीब. 3 भाग पृथ्वीचे नष्ट होणार आहे. जो देवाला वेळ देतो तो टिकेल आणि जो देवाला वेळ देत नाही तो टिकणार. आणि त्याची कृत्य चांगली नसेल तर कोण कोणाला गाडायला नाही, तो मातीचा मातीतच आहे. त्याने तोच विचार केला. आणि योहान 14:2 ज्याने विश्वास घेतलेला आहे, भुकेलेला, आजारांना, दुःखात आहे, टेन्शन मध्ये, मानसिक तणावामध्ये, अस्वस्थ आहे, अशा कनिष्ठ बंधूला केलं ते त्यांनी मला केलं असेल, मग तो देव त्याला सांभाळेल. कारण उदया पुत्राच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की लूक 15-11 पासून बापाची 2 पोरं होती. मोठ्याने बापाची आज्ञा पाळली, पण छोट्याने ना आई बापाची आज्ञा पाळली. आजच्यामध्ये तसंच आहे. छोटी मुलं असतात ना, तो छोटा असतो तोच त्याला कमवाचा बाजूचं लुटायला आई बापाला बघतो असतो नाही का, असं आहे सगळीकडे. आणि शेवटी त्याला ते दोन कामाला मित्र आले, भेटले, पण मित्र खरे नाही भेटले, डुप्लिकेट. तुम्हाला पण आजच्या काळामध्ये डुप्लिकेट असे मित्र भेटतील आणि लुटतील. पैसा आहे तर तुला बघतील ना, पैसा नसेल तर तुला बघायला पण येईल. कारण तुझं सगळं जीवन 0 पॉइंटमध्ये आले. आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवतात, विश्वास ठेवतात, आज्ञा नियम विधी जेवढं पाळता येते तेवढं पाळतात, तेवढा आशीर्वाद आपल्याला परमेश्वर देतो. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करत असेल तर परमेश्वर तुम्हाला त्याच आज्ञानुसार आशीर्वाद देण्याचं काम करेल. येशू आपला चांगला मित्र आहे, तो आपला चांगला बाप आहे, आणि चांगल्या रीतीने आपल्याला मित्र मैत्रीण भाऊ तो दिलेला आहे. तर त्यांनीच आपल्यासाठी सर्व मध्यस्थी करून आपल्या लोकांना आज जीवन दिलं. मला तर दिलेलं आहे म्हणून मी इथे उभा आहे आणि मी त्याची स्तुती गौरव करतो. कारण का, त्याच्या बिना माझ्या भविष्यातला कोणता क्षण नाही. सगळं त्याचा, आत्मा त्याचा आहे, शरीर त्याचा आहे, बसणं उठणं त्याचं, सर्व पाहिजे त्या वस्तू श्रीमंत सगळं त्याच्याच. म्हणून लक्षात आणायचं की आपण गरीब आहे तर समोरचा व्यक्ती पण गरीब आहे. म्हणून येशूने कसं योहान 15:12 जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा अशी माझी आज्ञा. मग आपण पहिले गरीब होते, आता श्रीमंत झाले, तर आपण शेजाऱ्यांना बघायचं की गरीब कोण आहे, त्या गरीबांना मदत. आपल्यातून जे काय असेल ते बघायचं, जमा नाही करायचं. खिशात पैसा जमा ठेवायचा नाही, रोग जमा ठेवता. ज्यांच्याकडे पैसा जास्त त्यांच्याकडे रोग जास्त असतो, तेवढं लक्षात ठेवून. म्हणून देवाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून माझे आचार विचारच तसे. तुम्हाला कधी पण सांगा, काही मी बोलणार नाही. जेवढं माझ्या हातातून चांगलं नाही होत तत्पर्यंत मला ते करणं भाग आहे. आणि मी जसं करत राहील तर तसा मला आशीर्वाद. तसं असतं. नाही केलं तर आपण कुठेतरी कमजोर आहे अशी परिस्थिती. म्हणून येशूने सांगितल्या पद्धतीने तेच करायचं गरजवंतांना. तर आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया.
स्वर्गीय पिता परमेश्वर, हा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणार प्रत्येकांना सहाय्य कर. गेल्या सर्व कामांच्या अपराधांची क्षमा कर. सर्व मंत्र कामगार सरपंच सर्व पोलीस आशीर्वाद देवा. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.